सर्वांना ख्रिस्तात सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा हा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला. आज करिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन स्तोत्र संहिता 4 अध्याय 4 वचन मी आपल्यासाठी वाचतो. कृपया करून लक्ष द्या. स्तोत्र संहिता 4 अध्याय 4 वचन. त्याची भीती बाळगा, पाप करू नका, अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा. याच वचनावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. या वचनामधून स्तोत्रकर्ता सांगत आहे, देवाची भीती बाळगा, त्याची भीती बाळगा, पाप करू नका, अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा. ज्या वेळेस आपण अंथरुणावरती पडतो आणि पडल्या पडल्या विचार करतो, आता ते विचार कुठले असले पाहिजे, त्यानंतर स्तब्ध राहा सांगितलेलं आहे. ते आपण आज या संदेशामधून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया. विलियम विथ नावाचे एक ऑथर आहेत आणि त्यांनी याबद्दल लिहिलेलं आहे की अंथरुणावरती पडल्या पडल्या आपण कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्याच मी आपल्याला सांगतो. ज्या वेळेस आपण अंथरुणावरती पडलेलो असतो त्यावेळेस खूप सारे विचार आपल्याला आपल्या मनामध्ये येताना आपण अनुभवतो. मनामध्ये जे विचार येतात ते जास्तीत जास्त विचार आपल्या फ्युचर संदर्भात असतात, संबंधित असतात, आपल्या भविष्या संबंधात असतात. कधी कधी हेच विचार चांगल्या गोष्टींसंदर्भात देखील आपल्याला अनुभवायला मिळतात की काही चांगली गोष्ट आपल्या जीवनामध्ये येणार असली तर भविष्य कशा प्रकारे माझं चांगलं होऊ शकतं. त्याप्रमाणे जर काही आपल्याला वाईट गोष्टींची चाहूल लागली तर भविष्य कशा प्रकारे वाईट होऊ शकतं. या दोन्हीपैकी एक विचार किंवा या व्यतिरिक्त देखील विचार आपल्या मनामध्ये येत असतील. परंतु बिछाण्यावरती पडल्यानंतर, अंथरुणावरती पडल्यानंतर कुठले विचार असले पाहिजे, पडल्या पडल्या जो विचार आपण करतो तो कुठला असला पाहिजे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मी 4 मुद्दे सांगून, 4 गोष्टी सांगून आपल्याला ते विचार कुठले असावेत हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, अबाउट आवर सिन्स, म्हणजे आपल्या पापाबद्दल आपण विचार केला पाहिजे की मी काय पाप करतो. माझ्या जीवनामध्ये जर पाप घडतं, माझ्याकडून जर पाप घडतं तर ते कोणतं, ते कुठलं. कारण की प्रत्येक जण या भूतलावरती असताना, राहत असताना पाप करीत असतो आणि आपण आपल्या मनामध्ये विचार केला पाहिजे. अंथरुणावरती ज्यावेळेस पडतो त्यावेळेस सगळ्यात पहिला विचार की मी काय पाप करतो, मी कुठलं पाप करतो, ते पाप मी जाणून बुजून करतो का, हे विचार आपल्यामध्ये आले पाहिजेत, आपल्या मनामध्ये आले पाहिजेत. जेणेकरून जर जाणून बुजून करत असू तर निश्चितपणे पवित्र आत्मा आपल्याला टोचणी देईल आणि ते पाप आपण करणार नाही. ही पहिली गोष्ट, अबाउट आवर सिन्स, आपण आपल्या पापाबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आणि ते पाप कशा प्रकारे मी जर करत आहे, जाणून बुजून जर होत आहे, जर अप्रत्यक्षरित्या होत आहे, चुकीने होत आहे, तर ते मी कशा प्रकारे माझ्यापासून दूर करू शकतो, कशा प्रकारे मी पापाला दूर करून चांगलं जीवन जगू शकतो, हा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे, अबाउट टू रिलेशनशिप विथ गॉड. अबाउट टू रिलेशनशिप विथ गॉड म्हणजे आपलं देवा संगती नातं संबंध कसं आहे, देवबाप्पा संगती आपलं नातं संबंध कसं आहे हा विचार केला पाहिजे. आणि जर देवबाप्पा संगती नातं संबंध आपलं चांगलं आहे तर मी काय करत आहे, देवबाप्पा संगती माझं नातं संबंध चांगला आहे, रिलेशन चांगलं आहे, तर तो मला आशीर्वाद देत आहेत, त्या आशीर्वादाला तुम्ही मोजू शकतो. जर इतके आशीर्वाद असतील, जर आशीर्वादाची संख्या जास्त असेल तर मी देखील देवबाप्पासाठी जर काही करत असलो, चांगलं करत असलो, ते आणखीन चांगलं काय करता येईल मला, याचा विचार आपण केला पाहिजे. देवबाप्पा संगती नातं आणखीन घनिष्ठ मी कसं केलं पाहिजे आणि जर नाही तर ते नातं प्रस्थापित मी कसं करावं, हा विचार आपला असणं गरजेचं आहे. ही दुसरी गोष्ट की अबाउट टू आवर रिलेशनशिप विथ गॉड. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे अबाउट आवर प्रिन्सिपल्स, म्हणजे आपल्या तत्वाबद्दल आपण विचार केला पाहिजे की माझे तत्व जे आहेत ते देवाला आवडणारे आहेत का, माझे तत्व जे आहेत ते पवित्र शास्त्रावरती आधारित आहेत का, माझे तत्व जे आहेत त्यामधून देवाचा गौरव प्रथम होत
आहे का? कधी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, माणसाला जरी ती देवाची निर्मिती असली, खुश करण्याचा आपल्या तत्वामधून आपण प्रयत्न करू नये. सर्वप्रथम देवाला खुश करण्याचा, देवाला संतोषविण्याचा आपल्या तत्वांमधून आपला प्रयत्न असावा. ही गोष्ट आपण पूर्णपणे दृढ निश्चयाने केली पाहिजे की जी तत्व प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असावेत, परंतु त्या तत्वामुळे देवबाप्पाला कुठल्याच प्रकारचं नाव ठेवता कामा नये, देवबाप्पाचं नाव खराब होता कामा नये. आपण जर माणसाला खुश करण्यासाठी देवबाप्पाच्या वचनांसंगती, पवित्र शास्त्रासंगती कॉम्प्रोमाइज करतो तर हे चुकीचं आहे. म्हणून पडल्या अंथरुणावरती ज्यावेळेस पडल्या आपण विचार करतो मनामध्ये, त्यावेळेस हा विचार असला पाहिजे, जे की मी तिसऱ्या पॉइंटला सांगितलेला आहे, तिसऱ्या मुद्द्याला सांगितलेला आहे, तो म्हणजे अबाउट आवर प्रिन्सिपल्स. म्हणजे आपल्या तत्वासंगती ज्यावेळेस आपण इतरांसंगती उपयोगात आणतो, तत्वासंगती आपण स्वतः इतरांसंगती अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला आपले तत्व सांगून, तर त्यामधून देवबाप्पाचा गौरव झाला पाहिजे, देवबाप्पाला आपल्या समोर आपण ठेवलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे अबाउट आवर प्लेजर्स. जो मला आनंद मी मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा मला सुख मिळवण्याचा मी प्रयत्न करतो, किंवा जे सुख मला मिळत आहे ते देवबाप्पाच्या इच्छेनुसार मिळत आहे का? कधी कधी जगामध्ये सुख मिळविण्याच्या शोधामध्ये, आनंद मिळविण्याच्या शोधामध्ये चुकीचे पावलं आपल्याकडून उचलले जातात. मग ते फायनान्स संबंधात असो किंवा इतर आनंदाच्या संदर्भात असो, संबंधात असो, आपण काय करतो? देवाचा विचार बाजूला ठेवतो, पहिलं आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो आनंद देवबाप्पाच्या इच्छेनुसार माझ्या जीवनामध्ये येत आहे का? तो आनंद देव मला देत आहे का? तो आनंद देवामुळे मिळत आहे का? हे 4 विचार आपण केले पाहिजे. ते म्हणजे मी परत सांगतो, पाप जर मी करत आहे तर ते पाप कसं दूर केलं पाहिजे. दुसरा विचार, माझं देवासंगती नातेसंबंध कसं आहे? जर चांगलं नाही तर ते मी चांगलं कसं करू शकतो? चांगलं आहे तर आणखीन चांगलं कसं करू शकतो? त्यानंतर तत्व जे माझे आहेत ते देवाला संतोष मिळण्याचे आहेत का? त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आनंद मी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत आहे तो देवाला घाबरून तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतोय का? हे सगळं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जे मग आपण कुठं तरी जाऊन 100% अंथरुणावरती पडल्यानंतर जो विचार आपला असेल तो निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि परिवर्तन घेऊन येणारा ठरेल. जर या व्यतिरिक्त जर फक्तच विचार करत राहिलं फ्युचरला घेऊन, भविष्याला घेऊन, तर त्यामुळं आपल्या जीवनामध्ये समस्या वाढू शकतात, आपल्या जीवनामध्ये आजारपण येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये इतर गोष्टी सुरू होऊ शकतात ज्या की आजारपणाच्या असतात. बीपी आहे, शुगर आहे, स्ट्रेस आहे, हायपरटेन्शन आहे, खूप साऱ्या गोष्टी. आणि म्हणून त्या गोष्टी वरती जास्त लक्ष केंद्रित न करता, विचार न करता अंथरुणावरती ज्यावेळेस आपण पडू त्यावेळेस आपण पापाला आपल्यापासून दूर करण्याचा आपण विचार केला पाहिजे. देवासंगती नातसंबंध घट्ट आणि घनिष्ठ करण्याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर तत्व पवित्र शास्त्रावरती आणि देवावरती आधारित असण्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आनंद मला हा देवाच्याच गोष्टीत मिळावा. आनंद मला जो मिळत आहे तो देवाला घाबरूनच तो मी मिळवावा. ह्या गोष्टी आपण अंथरुणावरती, बिछाण्यावरती पडल्यानंतर विचारात आणल्या पाहिजे. इतर कुठल्या गोष्टी नाही. इतर जर गोष्टी विचारात येत असतील तर त्याला बाजूला करून ह्या गोष्टींचा विचार आपण करावा. आणि मी हे यासाठी सांगत आहे कारण की मी स्वतः या गोष्टींमधून कधी कधी आताही जातो, या अगोदर देखील गेलो होतो. मला आज म्हणजे 20 डिसेंबरला पालखी सेवेमध्ये 6 वर्ष पूर्ण होत आहे. दीक्षित म्हणजे ऑर्डेन मिनिस्ट्रीमध्ये 6 वर्ष माझे पूर्ण होत आहे. आणि म्हणून मला सांगायला आवडेल की मी खूप सारा विचार करत होतो माझ्या भविष्याला घेऊन. आणि माझ्या भविष्याला घेऊन विचार हा होता की मला आर्मीमध्ये जायचंय. लहानपणापासून त्यानुसार मी प्रयत्न केले, त्यानुसार प्रॅक्टिस केली, सराव चालू होता. आणि ज्यावेळेस
मी 10वी पास केली, 16-17 वर्षाचा झालो. त्यावेळेस आर्मी भरतीसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात, तो अभ्यासक्रम असो, त्यानंतर ग्राउंडमध्ये जो सराव करायचा असतो तो असो, सगळा काही करत होतो. आणि सराव केल्यानंतर देखील कुठंतरी मनामध्ये विचार येत होता की मी भरती होईल का नाही. मग भरतीला देखील गेलो. भरतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही कारणामुळं अपयश आलं आणि परत आलो. आता माझं भविष्य काय, मी काय केलं पाहिजे, मनामध्ये विचार आला मी काहीतरी व्यवसाय करेल, मी काहीतरी दुसरी गोष्ट करेल, मी आता पुढचं शिक्षण घेईल, असे मनामध्ये विचार येऊ लागले. आणि जगिक जीवनामध्ये होतो याचा अर्थ असा नाही की मी व्यसन वगैरे करत होतो. व्यसन वगैरे केलं नाही, परंतु मित्रमंडळी खूप जास्त होती. मित्रमंडळी अशी होती की जिथं भांडणं वगैरे व्हायचे, ज्या ठिकाणी मी राहायचो त्या ठिकाणी जे भांडणं करायचे त्यापैकी मित्र माझे निश्चितपणे मला दिसायचेच त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा मित्रमंडळीमध्ये वाढत होतो, जगामध्ये वावरत होतो. आणि कुठंतरी मनामध्ये मी भरती झालो नाही. भरती होण्यासाठी मला काही डॉक्युमेंट्स लागत होते, ते डॉक्युमेंट्स कमी पडले. आणि म्हणून मनामध्ये ज्यावेळेस अंथरुणावरती पडत होतो विचार येत होता आणि पवित्र शास्त्रापासून दूर होतो. पवित्र मंदिरामध्ये देखील जायचो तर इतकं जास्त त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नव्हतो. हे मी यासाठी सांगत आहे कारण की मला या संदेशामधून आजचा जो विषय आहे, आजचं जे वचन आहे की त्याची भीती बाळगा, पाप करू नका, अंथरुणात पडल्या पडल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा. तर अंथरुणावरती पडल्या पडल्या एके दिवशी काय झालं, असं जे जीवन चालू होतं, असा जो प्रकार चालू होता, एक दिवस अंथरुणावरती पडलो होतो. आणि अंथरुणावरती पडल्यानंतर आज मी माझ्या स्वतःबद्दल थोडा वेळ घेऊन सांगत आहे, कृपया करून ऐकून घ्या. पडल्यानंतर एक विचार मनामध्ये येऊ लागला आणि तो विचार नसून एक आवाज होता असं मला वाटलं की उठ पवित्र शास्त्र वाच, उठ पवित्र शास्त्र वाच. आणि मी त्याकडे दुर्लक्ष केलं. वेळ झाली होती, मोबाईल माझ्याकडे छोटा होता, बटनांचा मोबाईल होता, तो पाहिला. त्यामध्ये 1:05 झाले होते. आणि तसंच सतत तसा आवाज माझ्या कानामध्ये मला येऊ लागला. परंतु मला असं वाटलं की मी जो खूप जास्त विचार करतो अंथरुणावरती पडल्यानंतर भविष्याला घेऊन, त्यामुळं असं होत असेल. आणि म्हणून मग मी परत झोपण्याचा प्रयत्न केला. झोपण्याचा असाच प्रयत्न करत होतो आणि मला सतत असं वाटत होतं की मी उठावं आणि तसा आवाजही येत होता. आणि मग परत मोबाईल बघितला आणि मोबाईल बघितल्यानंतर 3:06 झाले होते. 3:06 यावेळेस पहाटेचे मी पवित्र शास्त्र घेतलं. पवित्र शास्त्र घेऊन काय वाचायचं हे देखील मला माहिती नव्हतं की आता निम्म्या रात्रीला पवित्र शास्त्र कधीच वाचलं नव्हतं. आणि ते घेऊन वाचत होतो. सुरुवात केली, वाचत राहिलो. त्याच दिवशी 11 अध्याय वाचले. जुन्या करारामधून जास्तीत जास्त शास्त्रपाठाचं वाचन केलं. त्याच दिवशी लगेच गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर मला माहिती नव्हतं मी काय प्रार्थना करत आहे. रडलो, कितीतरी वेळ प्रार्थना झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळ्यांना क्षमा मागितली. घरचे घाबरले की आता करतोय तरी काय, की प्रार्थना पण करत आहे आणि आता सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना क्षमा देखील मागत आहे. त्यांना असं वाटलं हा काहीतरी चुकीचा निर्णय घेतोय का काय. परंतु तसं नव्हतं. त्याच रात्री मला पाचारण झालं. तीच वेळ होती की देवबापाने मला त्याच्या सेवेसाठी पाचारण केलं, सेवेसाठी निवडलं. आणि पण मला माहिती नव्हतं की देवबापाने मला सेवेसाठी निवडलेलं आहे, सेवेसाठी त्याने मला बोलवलेलं आहे. तोच देवबापाकडून आलेला कॉल होता. आणि म्हणून मी पवित्र शास्त्राबद्दल माहिती करून घ्यायची ठरवलं, पवित्र शास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. आणि पुण्यामध्ये असं एकही संजीवन सभा नाही त्यावेळेसची 2012-13 सालची की अटेंड केली नाही. जिथं संजीवन सभा असायची त्या ठिकाणी जायचो, बिलीवर चर्च असायचं त्या ठिकाणी जायचो, वचन ऐकण्याचा प्रयत्न करायचो. हे सगळं करून देखील काही समाधान इतकं जसं पाहिजे तसं होत नव्हतं. सेंट मेरीज कॅथेड्रल जे आता आहे खडकीचं, ते चर्च होतं, सेंट मेरीज चर्च. त्या ठिकाणी गुरुवारची भक्ती देखील सकाळची होती. गुरुवारच्या भक्तीला देखील जायचो, रविवारच्या देखील भक्तीला जायचो.
समाधान पाहिजे तसं झालं नाही आणि मग मला असं वाटलं मी कुठंतरी पवित्र शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे आणि स्वतःहून मग जाऊन डोंगराकडे सकाळीच जायचो, दुपारपर्यंत बसायचो, पवित्र शास्त्राचं वाचन करायचो, वरती आकाशाकडे बघून गाणे गायचो. मला माहिती माझा आवाज इतका चांगला नाही तरी देखील मोठ्या आवाजाने त्या ठिकाणी गाणे गायचो, पवित्र शास्त्राचं तासनतास वाचन करायचो, प्रार्थना करायचो. अक्षरशः देवबाप्पा सांगती मी बोलतोय असं मी बोलायचो. आणि विशेष म्हणजे आज देखील मी कुठं जाताना जशी सॅग कॉलेज स्टुडंट जसे घेतात, स्कूलचे विद्यार्थी जशी बॅग घेतात तशीच बॅग घेऊन मी जिथं माझं घर आहे तिथून डोंगर जवळ आहे त्या ठिकाणी जाऊन बसायचो. तासनतास सकाळपासून दुपारपर्यंत बसायचो आणि मग यायचो. आणि असं खूप काळ गेला म्हणजे जवळजवळ 5-6 महिने गेले. आणि 5-6 महिने गेल्यानंतर सेंट मेरीज चर्चमध्ये ऑल्टर बॉय म्हणून मला बोलवलं. कधी प्रार्थना देखील केली नव्हती कोणासमोर, स्टेजवरती तर संबंधच नाही, कधीच गेलो नव्हतो. परंतु मला ज्यावेळेस पाळक साहेबांनी विचारलं त्यावेळेस मी होकार दिला आणि मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर तिथून थोडी सुरुवात झाली. परंतु समाधान होण्यासाठी, पवित्र शास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी मी काय केलं, माझा एक कझिन भाऊ आहे, त्या कझिन भावाला घेऊन मी पुण्यातल्या सेमिनरी शोधण्याचा प्रयत्न केला. सेमिनरी म्हणजे देखील माहिती नव्हतं की सेमिनरीमध्ये पवित्र शास्त्राचं शिक्षण भेटतं. मला फक्त बॅचलर इन थिओलॉजी ही गोष्ट माहिती होती. परंतु आणखीन एक कोर्स असतो तो म्हणजे बीडीचा, बॅचलर इन डिव्हिनिटी, आणि तो UBS या ठिकाणी होता. आणि तो UBSचा ॲड्रेस मला चर्चच्याच एका मुलाने दिला आणि म्हणून मी UBS जे की बिबेवाडी या ठिकाणी तिथं गेलो. भाऊ माझ्या संगतीच होता. मला वाटलं पवित्र शास्त्राचं जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण घेण्यासाठी 10,000 15,000 इतकी फीज असेल. आणि म्हणून मी तिकडं गेलो. त्यांना विचारलं की BTH आहे का इथे, तर त्यांनी सांगितलं की BTH नाही BD आहे. मला BDचा फुल फॉर्म देखील माहिती नव्हता आणि मी त्यांनाच विचारलं BD म्हणजे काय. त्यांनी मला सांगितलं की BD म्हणजे बॅचलर इन डिव्हिनिटी. आणि मी म्हणलं फीज स्ट्रक्चर मला मिळेल का. फीज स्ट्रक्चर त्यांनी एक मला ब्रॉशर दिलं. त्या ब्रॉशरमध्ये फीज स्ट्रक्चर होतं आणि फीज स्ट्रक्चर बघून मी हादरलो. कारण की त्यावेळेस 2013 सालामध्ये 92,000 रुपये फीज होती, 92,000 BDची एका वर्षाची. मी म्हणलं आता हे शक्य नाही. येताच एक मराठी एक्सटेन्शनचा कोर्स होता, तिकडं गेलो. तिकडे एक सर होते जे की नंतर माझे चांगले मित्र झाले. त्या सरांना भेटलो. त्या सरांना सांगितलं की असं ते म्हणे बिशपांची परवानगी लागते, तुमच्या चर्चचं पाळकांचं पत्र लागतं. मी म्हणलं हे शक्य नाही, आता काही होणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर ही सगळी गोष्ट मी यासाठी सांगत आहे कारण की मला 6 वर्ष सेवेमध्ये दीक्षित सेवेमध्ये पूर्ण होत आहेत. त्याच्या अगोदर शिक्षण 3.5 वर्षाचं, त्याच्या अगोदरचं पाचारण आहे. परंतु देवबाप्पाने निवडलं, 6 वर्ष सेवा पूर्ण करून घेतली आहे, म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगत आहे. आणि मग चर्चमध्ये येऊन मी पाळक साहेबांना सांगितलं की असं आहे. पाळक साहेबांनी म्हणाले की आपण बिशप साहेबांकडे जाऊ आणि बिशप साहेबांना सांगू. आणि मी सगळ्या संजीवन सभेमध्ये कुठं गॉस्पेल कॉन्सर्ट असला तिथं जायचो, चेअर लावण्याचा प्रयत्न करायचो, चेअर पुसायचा प्रयत्न करायचो. सहभागी अशाच प्रकारे व्हायचो, कुठल्याच दुसऱ्या प्रकारे नाही. आणि असं कार्य करत होतो. काय बिलीवर चर्चमध्ये जाऊन त्यांची पेंटिंग असली तर तिथलच्या पेंटिंगमध्ये सहभागी व्हायचो. त्यांच्या रूफला देखील पेंटिंग करण्याची जबाबदारी घ्यायचो. आणि मला पूर्णपणे देवबाप्पाचं वेड लागलं होतं असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि म्हणून मी ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस पाळक साहेबांना सांगितल्या, पाळक साहेब मला बिशप साहेबांकडे घेऊन गेले. बिशप साहेबांकडे गेल्यानंतर बिशप साहेबांनी सांगितलं की आर्मीमध्ये जायचं होतं, डॉक्युमेंट्स कमी पडले आहेत, तर मी पत्र देतो, ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी माझं पत्र उपयोगात येईल. परंतु तोपर्यंत माझं पूर्णपणे मन, लक्ष आणि खरं पाचारण देवबाप्पाकडून झालं होतं. देवबाप्पावरतीच पूर्ण लक्ष केंद्रित झालं होतं. आणि मी त्यांना म्हणालो की नाही, मला हेच शिक्षण घ्यायचं आहे. आता हे शिक्षण रेसिडेन्शियल असतं हे पण नव्हतं माहिती. मग त्यांनी सांगितलं की असं रेसिडेन्शियल राहून शिकावं लागेल. आणि मी त्यांना होकार दिला. त्यांनी मला पत्र दिलं, परंतु सगळ्या सेमिनरी फुल चालल्या होत्या आणि म्हणून मला तमिळनाडू या ठिकाणी जावं लागलं. तमिळनाडूमध्ये गेलो. तमिळनाडूमध्ये
तिथं वर्नाक्युलर लँग्वेज म्हणजे त्यांची जी बोली भाषा तामिळ जी आहे, विद्यार्थी जास्त तिकडचे असल्या कारणाने जास्तीत जास्त तामिळमधून प्रशिक्षण सुरू झालं आणि मला ते काही समजत नव्हतं, म्हणून मी तिथून निघून आलो. येता येता माझी बॅग देखील हरवली. खूप साऱ्या गोष्टी झाल्या. परत एकदा ती बॅग मिळवण्यासाठी कधी इकडं महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशन आत्ताही नाही पाहिलं, कधी पर्सनल कारणासाठी गेलो नाही. तर मला तामिळनाडूमध्ये कृष्णागिरी नावाचा एरिया आहे, त्या कृष्णागिरीच्या तिथं एक पोलीस स्टेशन आहे. तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथं चौकशी झाली, तिथून बॅग घेतली. बॅग घेतल्यानंतर तिकडून निघालो. तिकडून पोलिसांनाच विचारलं की मला बस कुठून मिळेल, मला पुण्याला जायचं आहे. ते म्हणे इथून बँगलोरला जावं लागेल, बँगलोरवरून तुला पुण्याची बस मिळेल. आणि मग बँगलोरची बस कुठून मिळेल, तर त्यांनी सांगितलं की असा असा एरिया आहे, त्या एरियाचं नाव होतं धर्मपुरी. तर त्या धर्मपुरीमधून तुम्हाला बस मिळेल. त्या ठिकाणी मी गेलो, धर्मपुरीमधून बँगलोरची बस धरली, परत पुण्यात आलो, बिशप साहेबांकडे गेलो. ते म्हणाले की ठीक आहे. त्यानंतर म्हणजे अशी सुरुवात झाली. जर मी पूर्ण सांगत बसलो तर खूप वेळ लागेल. म्हणून मी पुढची स्टेप सांगतो. पुढे येतो आणि ज्यावेळेस मी बीडीच्या प्रशिक्षणाहून तामिळनाडूला बॅचलर इन डिव्हिनिटीसाठी गेलो होतो, जे की बॅचलर इन थिओलॉजीपेक्षा वरची डिग्री होती. खूप सारे संकट आले आणि मग मी BTS साठी प्रवेश घेतला. UTSM या ठिकाणी, युनायटेड थिओलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र, त्या ठिकाणी तिथं यशस्वीरित्या माझं बॅचलर इन थिओलॉजीचं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शिरूर या ठिकाणी काम केलं, देवरोड या ठिकाणी काम केलं, शिरूर CNI चर्च तिथलच्या घरोघरी जाऊन सर्वे केला. आणि असं कार्य करत असताना त्यानंतर मग माझी दीक्षा 20 डिसेंबर 2017ला झाली. आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगत आहे. आता दीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेस दीक्षा दुसरी होत होती त्यावेळेस मला असं वाटलं, कारण की पाळक बनायचं कुठं लक्षातच नव्हतं, म्हणजे मनामध्येच नव्हतं. आणि म्हणून जर मी दीक्षा घेतली, मी चर्च सांभाळू शकेल का, मी लोकांना मार्गदर्शन करू शकेल का, मी त्यांना संदेश सांगू शकेल का, कारण की मला काही येत नव्हतं. सेमिनरीमध्ये संदेश चांगले होत होते. तिथूनच मला असं वाटलं की देवबाप्पाने मला कुठलं तरी एक विशिष्ट दान दिलेलं आहे, आणि ते म्हणजे बोलण्याचं, संदेशाचं. कारण की मला कधी बोलताच येत नव्हतं, मी कधी प्रार्थनाच केली नव्हती, मी कधी संदेशच दिला नव्हता. शास्त्राचं वाचन कधीतरी करायचो, परंतु तिकडं गेल्यानंतर देवबाप्पानेच मला तयार केलं. आणि मग दीक्षेच्या दिवसाचं मला सांगायचं आहे. दीक्षा आता होणार संध्याकाळी, आणि सकाळी मी निर्णय घेतला की दीक्षा घ्यायची नाही. आणि मग मी 2 जणांना फोन केला, एक सिनियर पाळकांना केला आणि एक आंटी आहेत त्यांना केला, जे की प्रार्थनेमध्ये असतात ते. आणि त्यांनी सांगितलं काहीतरी चांगलं घडायचं असेल, काहीतरी आपल्याकडून देवबाप्पाला कार्य करून घ्यायचं असेल तर असं होतं. आणि मग मी परत निर्णय बदलला, दीक्षा मी घेणार ठरवलं. आणि देवबाप्पाला म्हणालो की मला शक्य नाही, तू मला ह्या सेवेमध्ये आणलं, तूच मला या सेवेमध्ये उपयोगात आणायचं. आणि म्हणून त्या दिवसापासून मला आठवतं, माझे 1-2 संदेश कदाचित रिपीट झाले असतील, परंतु देवबाप मला रोज चांगलं अन्न देतो, रोजची नवीन भाकर देतो. आणि म्हणून मी पण ठरवलं की मी देखील लोकांना, ज्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे, त्यांना नवीनच देईल, त्यांना रोज नवीन आध्यात्मिक भाकर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि देवबाप्पाने त्याच्यासाठी इतकं मला सहाय्य केलं. आणि यशस्वीरित्या 6 वर्षाची ही सेवा परिपूर्ण माझी झालेली आहे. पूर्णपणे मी 6 वर्ष आज कंप्लीट करत आहे. आणि या 6 वर्षामध्ये सेंट मेरीज इंग्लिश चर्चमध्ये काम केलं, असोसिएट प्रिस्ट म्हणून, डिकन म्हणून. त्यानंतर सोलापूर एपिफनी चर्च या ठिकाणी कार्य केलं, आणि सेंट जॉन्स चर्चमध्ये दीर्घकाळ कार्य केलेलं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त या 6 वर्षापैकी 4.5 वर्ष माझे सेंट जॉन्स चर्चला सेवा झालेली आहे. आता इतकी मोठं साक्ष मी का देत आहे माहिती का? वचन मी घेतलं होतं अंथरुणावरती पडून, मी माझ्या मनाशी कुठला विचार केला पाहिजे यावरती मी सांगितलं. आणि वचन असं होतं, त्याची भीती बाळगा, पाप करू नका, अंथरुणात पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा. त्यावेळेस मी विचार जो करत होतो जगिक कदाचित असेल, फ्युचरला धरून जो होता तो जगिक विचार होता. परंतु देवबाप्पाने आज मला हे सांगितलं की अंथरुणावरती पडल्यानंतर त्यावेळेस माझ्या मनामध्ये जे विचार आले ते देवबाप्पाने टाकले. आज आपण देखील अंथरुणावरती पडून विचार करत असाल तर ते फ्युचर संदर्भात नसावेत,
पापाला दूर करण्यासाठी, त्यानंतर देवासंगती नातं प्रस्थापित करण्यासाठी, त्यानंतर तत्व देवावरती पवित्र शास्त्रावरती आधारित राहण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं सुख आणि आनंद देवामध्ये शोधण्यासाठी असावेत. हे देवबाप्पा कडून जो संदेश आलेला आहे तो मी आपल्याला सांगत आहे. त्यावेळेस देवबाप्पाने जे मनामध्ये विचार माझ्या टाकले त्यानुसार करण्यासाठी त्यांनी मदत केली. आज हे विचार देवबाप आपल्या मनामध्ये टाकत असेल तर यानुसार करण्याचा आपण देखील प्रयत्न केला पाहिजे. मिनिस्ट्री ही सोपी नसती, आणि म्हणून आणखीन एक वचन वाचतो. वचन असं आहे, पहिले इतिहास 29 अध्याय 5 वचन, आणि वचनाचा ब भाग आपल्याला असं सांगतो, परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यास कोण तयार आहे? परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यास कोण तयार आहे? आज आपल्याला वेगवेगळी, सगळ्यांनी याचकीय सेवा केली पाहिजे असं नाही, प्रत्येकाला देवबाप्पाने वेगवेगळी सेवा दिलेली आहे, आणि ती आपण किती प्रामाणिकपणे, किती जबाबदारीने पार पाडतो याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की सेवा आपल्याकडून देवबाप करून घेतो, परंतु ती सेवा करण्यासाठी आपण आपली इच्छा दाखवली पाहिजे, इच्छा प्रगट केली पाहिजे, स्वतः प्रयत्नशील देखील होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मला हे देखील सांगायचं आहे की या 6 वर्षाच्या सेवेमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला मी म्हणजे दीक्षित सेवेला 6 वर्ष झाले, त्या अगोदर 4 वर्ष म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाले मी वचनाची सेवा करत आहे. परंतु पाळकीय सेवा आज 20 डिसेंबर रोजी 20 डिसेंबर 2023 ला 6 वर्ष पूर्ण होत आहे पाळकीय सेवेचे, दीक्षित पाळकीय सेवेचे. परंतु शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळेस तयारी दाखवली होती, आपण देखील कुठली तरी चांगली गोष्ट करायसाठी तयारी दाखवताल ना, तर संकट इतकी येतील, संकटाचा लोट येईल, संकट एकामागे एक येतील, परंतु त्या संकटाला घाबरून जाता कामा नये. आणि म्हणून मला हे देखील सांगायला आवडेल, मी आत्ता जे सांगितलं ते ऐकलं, तमिळनाडूला प्रवास करत गेलो, जे की मी पुण्याच्या बाहेर देखील गेलो नव्हतो, महाराष्ट्राच्या बाहेर कधीच गेलो नव्हतो. त्यावेळेस तिकडं गेलो, तामिळनाडूमध्ये दानिशपेठ या ठिकाणी गेलो, सालेममध्ये दानिशपेठ हा एरिया आहे, तिथं BBI बेथेल बायबल इन्स्टिट्यूट, तिकडं गेलो, तिकडं राहिलो. तिकडून येताना जे काही झालं तेही सांगितलं मी. त्यानंतर इथं येऊन परत बिशपांना भेटलो, बिशपांना वारंवार भेटत होतो, वारंवार त्यांची अपॉइंटमेंट घेत होतो, वारंवार इतर चर्चेसमध्ये जात होतो, बिलीवर ग्रुपमध्ये जात होतो. हे मी यासाठी सांगत आहे कारण की एकाने मला सांगितलं की तू जा आणि जाऊन सेवा करायला सुरुवात कर, शिक्षण नाही, काही नाही. म्हणजे मी BTH करण्या अगोदर ह्या सर्व गोष्टीमधून ज्यावेळेस चाललो होतो, आणि देवाचं नाव घ्यायचं, वचन सांगायचं, म्हणे देवाचं नाव घ्यायचं आणि ते मी तुला एरिया देतो असं सांगितलं. परंतु ते मला पटलं नाही. आणि आपण देखील कधी सेवा करत असताना वचनाचीच नाही, दुसरी कुठलीही सेवा जी देवबाप्पा साठी आपण करतो ती पूर्ण तयारीने केली पाहिजे, तयारीनिशी केली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना होकार दिला नाही, ते मी केलं नाही. आणि या सर्व गोष्टीमध्ये देवबाप्पा कोणाला उभा करतो, आज देखील उभा करत आहे. तसं त्यावेळेस माझा कझिन भाऊ, मला त्याचं नाव सांगायला आवडेल, हरीश साळवे म्हणून, ज्याला की मी मोनू म्हणून म्हणतो, तर त्याने त्यावेळेस मला खूप जास्त अशी मदत केली. आता मला हे सांगायचंय, जितके काही सर्कमस्टॅन्सेस आले, शिक्षण घेण्यासाठी आले, आता परत एकदा मला शिकायला जायचं होतं, कारण की माझं BTH झालं होतं, मला BD करायचं होतं. आता BD करायचं होतं, सेंट जॉन्स चर्चमध्येच पाळकीय सेवा करत होतो, आणि मी सांगितलं की मला BD साठी जायचंय. दुसऱ्यांदा, याच्या अगोदरचं एकदा मला सांगितलं की जाऊ नको, आधी सांगितलं दुसरी दीक्षा होते, त्यानंतर सांगितलं की आता पाळक लोकांची कमी आहे म्हणून तू एका दुसऱ्या चर्चवरती रुजू होतेच, म्हणजे सेंट जॉन्स चर्च. आणि मग दुसऱ्यांदा सेंट जॉन्स चर्चमध्ये असतानाच, दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा मी BDला जायची इच्छा व्यक्त केली. अर्ज आधीनेच दिला, सप्टेंबरमध्ये अर्ज दिला, सप्टेंबर 2019 मध्ये ठरल्याप्रमाणे, आणि जाण्यासाठी मला परवानगी मिळाली. परवानगी मिळाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण पूर्ण होत होतं. त्याच्या अगोदर लगेच घरामध्ये काही सर्कमस्टॅन्सेस आले, मम्मीचं पायाचं ऑपरेशन झालं. त्यानंतर जसं आता जायचंय, दिवस जवळ येत होते, त्यावेळेस असं झालं, कोरोना हा आजार जगभरामध्ये पसरला. परत कुठंतरी असं वाटलं की आता जर मी गेलो नाही ह्या BDच्या प्रशिक्षणाला तर मी कधीच जाऊ शकणार नाही, कारण की तिसऱ्यांदा अशी गोष्ट घडलेली आहे. परंतु देवबाप्पाने अख्ख्या जगासाठी त्यावेळेस ऑनलाईन
विद्यालय सुरू केलं, ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलं. आणि ते ऑनलाईन प्रशिक्षण त्यावेळेस मी घेतलं. त्यामध्ये चांगल्या येणे पास झालो, चांगलं परफॉर्मन्स त्या ठिकाणी देखील देवबाप्पाने करून घेतलं. आता मी हे का सांगत आहे, शिक्षण पूर्ण होत आहे, शिक्षण जवळ आलं. एक दिवस रविवार होता, रविवारच्या दिवशी चर्चमध्ये आलो, उपवास समय होतोय. उपवास समयाचा एक उपक्रम चालू होता सेंट जॉन्स चर्चमध्ये, जो की देवबाप्पाने मला सुचवला होता. तो मी सांगितला आणि चर्चने मंडळीने पुढाकार घेऊन सगळ्या जे रस्त्यावरचे लोक आहेत, जे आश्रम आहेत, त्यांना रोज 50 ते 100 लोकांना, कधी कधी 150 लोकांना अन्न दान देण्याचा हा उपक्रम सुरू झाला. आणि हा एक दिवस रविवारी आलो. रविवारी आल्यानंतर त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, एका ठिकाणी अन्नदान करण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो. तिकडून घरी गेलो. घरी गेल्यानंतर परत एकदा रविवारचाच दिवस होता, लोगाव या ठिकाणी प्रभू भोजन देण्यासाठी गेलो, प्रार्थना करण्यासाठी गेलो आणि संध्याकाळची प्रार्थना देखील होती. 13 मार्च हा दिवस होता, मला पूर्णपणे ठाऊक आहे. आणि लोगाव या ठिकाणी प्रभू भोजन झालं, प्रार्थना झाली. मला फोन आला की मम्मीचा की पप्पा पडले आहेत. कॉलेजला जायच्या काही दिवसा अगोदरची गोष्ट सांगत आहे. मी का सांगत आहे की मिनिस्ट्रीमध्ये सर्कमस्टॅन्सेस किती देवबाप आपल्या संगती असतो, परंतु सैतान देखील, सॅटनिक गोष्टी देखील किती आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग असं समजलं की पप्पा पडले, त्यांना डोक्याला इंजुरी झालेली आहे आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि तिसऱ्या दिवशी पप्पा गेले. काय केलं होतं? काहीच केलं नव्हतं. काही चुकी होती? काहीच चुकी नव्हती. ते फक्त पडले गेले. त्या दिवशी तर मी दिवसभर प्रार्थनेमध्ये होतो, सकाळी चर्च घेतलं होतं, सेवा केली होती, सगळं. तरी देखील असं का? परंतु तरी देखील देवबाप्पाने माझ्या संगती पूर्णपणे मला साथ दिली. देवबाप्पा माझ्या संगती बोलला, माझ्या संगती राहिला. मला खूप अशी मदत देखील देवबाप्पानेच केली. आणि म्हणून मी घरामध्ये दुःखद घटना घडल्यानंतर देखील 4थ्याच दिवशी माझा संदेश सेंट मॅथ्यू या ठिकाणी होता, उपवास समय होता त्या कारणाने. त्याच्यानंतर लगेच UCC पिंपरी या ठिकाणी संदेश होता. आणि दोन्ही संदेश देवबाप्पाने आशीर्वादित केले. सगळ्यांना ते संदेश खूप अंतकरणाला भिडले. आता मी हे सगळं यासाठी सांगितलं कारण की देवबाप आपल्या जीवनामध्ये नेहमी असतो. संकट कमी होत नाही. सेवेमध्ये जर तुम्ही येत आहात, सेवा करायची आहे, तुम्ही सेवा करण्यासाठी इच्छुक आहात, फक्त याचकीय सेवा नाही, कुठलीही चांगली सेवा, तर त्यामध्ये भरभरून संकट येतात, खूप सारे संकट येतात, खूप साऱ्या समस्या येतात. आणि कॉलेजला जायच्या आधी ही अशी घटना घडली. तरी देखील कॉलेजला मी गेलो आणि ते देखील शिक्षण पूर्ण झालं. आणि त्या शिक्षणानंतर मी आणखीन जोमाने, आणखीन चांगले, आणखीन प्रभावी शिक्षण देखील आणि पवित्र आत्म्याने भरून, ज्ञान देखील आणि पवित्र आत्म्याने भरून संदेश सांगत आहे. आणि म्हणून देवबाप्पा मला आजवर सांभाळत आहे, या प्रकारे मार्गदर्शन करत आहे. आज मी माझ्या स्वतःबद्दल जास्तीत जास्त माझा या थिओलॉजिकल जर्नीचा प्रवास यासाठी सांगितला कारण की आपण देखील कुठली तरी सुरुवात करू इच्छित असाल, त्यासाठी विचार करत असाल, अंथरुणावरती पडल्या विचार करत असाल, तर त्या विचारांमध्ये ज्या 4 गोष्टी मी सांगितल्या होत्या, पाप करू नका, देवासंगती नाते संबंध वाढवा, तत्व देवावरती आधारित करा, पवित्र शास्त्रावरती आधारित करा, आणि सुख आणि आनंद देवामध्ये शोधा, देवबाप्पाच्या निगडीत ज्या गोष्टी त्यामध्ये शोधा. मग आपलं जीवन खरोखर संकट, समस्या, आजारपण यांनी जरी आजूबाजूला घेरला असेल तरी देखील आशीर्वाद आणि आनंद आपल्या जीवनामध्ये शोधत येतील. देवबाप आपल्याला आशीर्वाद आणि आनंद आपल्या जीवनामध्ये देण्यासाठी, पाठवण्यासाठी लोक उभा करेल, माणसं उभा करेल. आपल्या आजूबाजूला देवबाप्पा स्वतः कार्य करेल आणि त्याचा अनुभव मी घेतला आहे. हाच अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण या गोष्टी करण्यासाठी आजच्याच या दिवसापासून निर्धार करा. आणि हे करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या पवित्र आत्म्याने भरू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देवबाप्पा, तू महान आहेस, तू थोर आहेस, तू गौरवी राजा आहे. आज आम्हाला तू जे सांगितलंस की आम्ही अंथरुणावरती पडल्या प्रिय परमेश्वरा जो विचार करतो, प्रिय प्रभू, त्या विचारांमध्ये आम्ही पाप करू नये हा विचार पहिला यावा. प्रिय परमेश्वरा, त्यानंतर तुझ्या संगती नातेसंबंध प्रिय प्रभू कशा प्रकारे आम्ही दृढ करू शकतो, त्यानंतर प्रिय परमेश्वरा आम्ही आमचे तत्व तुला संतोषविण्यासाठी कसे राखू शकतो, आणि त्यानंतर आनंद तुझ्यामध्ये, तुझ्या बाबतीत असलेल्या गोष्टींमध्ये कसा शोधू शकतो, हेच आमचे विचार असावेत.
जेणेकरून प्रिय परमेश्वर आम्ही भविष्याला घेऊन चिंतेत पडणार नाही. प्रिय परमेश्वर आणि वचनामध्ये जे सांगितलेले त्याची भीती बाळगा, पाप करू नका, यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. प्रिय परमेश्वरा, खरोखर या गोष्टी तू आमच्याकडून करून घे. प्रिय प्रभू, विशेष करून मला आज पाळकीय सेवेमध्ये 6 वर्ष पूर्ण झाले आहेत, यशस्वीरित्या तू करून घेतलेस म्हणून तुला धन्यवाद देतो. त्याच प्रकारे प्रिय परमेश्वर अनेक जण सेवा करण्यासाठी, प्रिय प्रभू कुठली तरी चांगली गोष्टी करण्यासाठी प्रिय परमेश्वरा विचार विनिमय करत असतील, प्रिय प्रभू त्यांना ते प्रिय प्रभू तुझ्या सामर्थ्याने करण्यासाठी मदत कर. आणि प्रिय प्रभू तू त्यांच्या संगती बोल, तू त्यांना तुझा पवित्र आत्मा दे अशी आम्ही प्रार्थना करतो. जर जीवन जगत असताना विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे चूक, अपराध, पाप झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर. आणि जे काही योग्य प्रकारे आजवर केलेलं आहे ते परम गौरवामध्ये उंचावून घे. पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत, ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐक पित्या, आमीन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देव आपण दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो, आमीन.